बघा या ठिकाणी आता आपण इतर एकके अदर युनिट्स मध्ये काय केले, किलोमीटर पर आवर. ओके, किलोमीटर म्हणजे डिस्टन्स किलोमीटर मध्ये आणि टाइम जो आहे तो आवर मध्ये घेतलेला आहे. सेंटीमीटर याच्यापेक्षा इथं मीटर घ्या, मीटर प्रति सेकंद. ओके, किलोमीटर पर आवर इंग्लिशमध्ये पण इथं सेंटीमीटरच्या ऐवजी मीटर घ्या, मीटर पर सेकंड. ओके, देन हे लक्षात ठेवा, किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंड. आता याचं कन्व्हर्जन जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. अनेक विद्यार्थी हे लक्षात ठेवत नाहीत म्हणून थोडीशी अडचण होते. लक्षात घ्या की रूपांतर कन्व्हर्जन आपल्याला कोणतंही युनिट दिलं की त्याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. म्हणजे काय, किलोमीटर पर आवर मध्ये व्हॅल्यू दिली असेल तर त्याला मीटर पर सेकंड मध्ये घेऊन जायचं असेल, रूपांतरण करायचं असेल, त्यालाच आपण कन्व्हर्जन्स असे म्हणतो. ओके, तर किलोमीटर पर आवर च्या व्हॅल्यूला आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये घेऊन जायचं असेल तर त्याला कितीने गुणावं लागेल, 5/18 म्हणजे 5/18. ओके, नेक्स्ट पहा, जर दिलेली व्हॅल्यू मीटर पर सेकंड मध्ये असेल आणि तिला किलोमीटर पर आवर मध्ये घेऊन जायचं असेल तर याच्या उलटा रेशो करायचा. मग त्याला कितीने गुणावं लागेल, 18/5 ने म्हणजे 18/5 ने गुणावं लागेल. आता नेमकं हे 5/18 येतं कसं, तर लक्षात घ्या 1 किलोमीटर पर आवर, 1 किलोमीटर पर आवर या किलोमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर होतं. ह्या 1 आवरला आपण सेकंदामध्ये कन्वर्ट केलं तर 3600 म्हणजे 3600 सेकंद होतात. आता यांचा गुणाकार भागाकार जर केला आपण या ठिकाणी तर उरतात वरती किती बघा 10 आणि खाली किती 36 उरतात. आता तुम्ही याला 2 ने जरी भाग घातलात तर बे 5 10 होतात, बे 1 बे 8 16, 5/18 हे लक्षामध्ये इथं या पद्धतीने हे कन्व्हर्जन असतं. ओके, वरची गोष्ट लक्षात राहिली तर खूप छान आहे, नाही राहिली तर लक्षात असू द्या. किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये घेऊन जाणे म्हणजे काय, तर या किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करणे आणि जे तास आहेत त्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करणे होय.